हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे. लास्टच्या काही व्हिडिओजमध्ये आपण PLC म्हणजे काय, त्यानंतर त्याचं बेसिक आर्किटेक्चर, त्याचे ॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स, यानंतर त्याचं स्कॅन सायकल काय असतं, यानंतर त्याचे इनपुट्स आउटपुट्स, त्यातले वेगवेगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस, त्यातून लॅडर लॉजिक, हे सगळं डिटेलमध्ये पाहिलं होतं. सो त्या सर्व व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टवर क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहू शकता, ज्यात PLCच्या आधीच्या पॉईंट्सबद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी. ओके, कारण ते व्हिडिओज बघितल्यानंतर तुमचे PLCचे पॉईंट्स तर क्लिअर होतील, पण यानंतर मी जे काही PLCचे व्हिडिओज अपलोड करणार आहे ते सुद्धा समजण्यास तुम्हाला इझी जाईल. त्यामुळे ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PLCचे लॉजिक गेट्स कोणते कोणते आहेत ते डिटेलमध्ये पाहणार आहे. विथ त्याचं ट्रूथ टेबल असेल, त्याचं सिम्बॉल असेल आणि त्याचं लॉजिकल डायग्राममध्ये रिप्रेझेंटेशन असेल. ओके, चला तर मागच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. ओके, तर बघा, लॅडर लॉजिक गेट्स. लॅडर लॉजिकचे कोणते कोणते गेट्स आहेत पहा. पहिला आहे ऑर गेट, सेकंड आहे अँड गेट, थर्ड आहे नॉट गेट, फोर्थ आहे नॉर गेट आणि फिफ्थ आहे नॅन्ड गेट. ओके, तर यानंतर आपण या प्रत्येक लॅडर लॉजिक गेटबद्दल डिटेलमध्ये बघणार आहे. म्हणजे त्याचं ट्रूथ टेबल असेल, त्याचं सिम्बॉल असेल आणि लॅडर लॉजिक प्रोग्राममध्ये आपण त्याला कसं रिप्रेझेंट करतो हे सुद्धा बघणार आहे. ओके, चला तर मग स्टार्ट करूया आपण. ओके, सो बघा, ऑर गेट. ऑर गेटमधलं ट्रूथ टेबल तुम्ही बघू शकताय. A, B हे इनपुट्स आहेत आणि आउटपुट हे Y आहे. ओके, तर बघा, ऑर गेटमध्ये जेव्हा दोन्ही इनपुट्स A आणि B हे 0 असतील तेव्हा आणि तेव्हाच आउटपुट हे 0 असतं. जर A आणि B पैकी कोणताही एक इनपुट जरी 1 असेल किंवा दोन्ही इनपुट्स जरी 1 असतील तरी आउटपुट हे 1 येतं. ओके, तर इथे तुम्ही ऑर गेटचं ट्रूथ टेबल बघू शकताय, त्याचं सिम्बॉल बघू शकताय. त्यानंतर लॅडर लॉजिक प्रोग्राममध्ये आपण त्याला कसं रिप्रेझेंट करतो हे सुद्धा तुम्ही तिथं बघू शकता. ओके, A, B हे इनपुट्स आहेत आणि Q हे आउटपुट आहे. ओके, यानंतर आहे अँड गेट. अँड गेटचं ट्रूथ टेबल तुम्ही तिथं बघू शकताय. ओके, अँड गेटमध्ये A आणि B हे दोन्ही इनपुट्स जर 1 असतील तर आउटपुट हे सुद्धा 1 असतं. जर अँड गेटमध्ये A आणि B पैकी कोणताही इनपुट जर 0 असेल किंवा दोन्ही इनपुट्स A आणि B हे 0 असतील तर आउटपुट हे सुद्धा 0 असणार आहे. ओके, तर बघा, इथे त्यांनी अँड गेटचं सिम्बॉल दिलेलं आहे, त्याचं ट्रूथ टेबल दिलं आहे आणि त्याला आपण लॅडर लॉजिक प्रोग्राममध्ये कसं रिप्रेझेंट करतो हे सुद्धा दिलेलं आहे. ओके, तर बघा, A आणि B हे इनपुट्स आहेत आणि Q हे आपलं आउटपुट आहे. ओके, तर बघा, नेक्स्ट आहे नॉट गेट. तर नॉट गेट म्हणजेच त्याला आपण इन्व्हर्जन गेट असं सुद्धा म्हणतो. ओके, मग नॉट गेटचं ट्रूथ टेबल तुम्ही बघू शकताय. जर इनपुट A आपण 0 दिलं तर आउटपुट हे 1 येईल आणि इनपुट A जर आपण 1 दिलं तर आउटपुट हे 0 येईल. म्हणजे इनपुटचं अपोजिट हे आउटपुट असतं. ओके, म्हणजे 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. तर इथे तुम्ही नॉट गेटचं ट्रूथ टेबल, यानंतर त्याचं सिम्बॉल आणि लॅडर लॉजिक प्रोग्राममध्ये आपण नॉट गेटला कसं रिप्रेझेंट करतो हे दाखवलेलं आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे नॉर गेट. मग नॉर गेट म्हणजे काय, तर बघा, नॉट गेट आणि ऑर गेट यांचं कॉम्बिनेशन म्हणजे नॉर गेट. ओके, तर नॉर गेटचं ट्रूथ टेबल तुम्ही बघू शकताय. जर इनपुट्स A आणि B दोन्ही पण 0 असतील तर आउटपुट हे 1 येणार आहे. जरी A आणि B पैकी कोणताही एक इनपुट 0 असेल आणि एक 1 असेल किंवा जरी दोन्ही इनपुट्स A आणि B हे 1, 1 असतील तर आउटपुट हे 0 येणार आहे. ओके, तर हे झालं नॉर गेटचं. ओके, तर नॉर गेटचं सिम्बॉल तुम्ही बघू शकताय आणि लॅडर लॉजिक प्रोग्राममध्ये आपण त्याला कसे यूज केले हे सुद्धा तुम्ही तिथं बघू शकताय. ओके, यानंतर नेक्स्ट आहे नॅन्ड गेट. ओके, तर नॅन्ड गेट म्हणजे नॉट गेट प्लस अँड गेट यांचं कॉम्बिनेशन म्हणजे नॅन्ड गेट. ओके, तर त्याचं ट्रूथ टेबल तुम्ही इथं बघू शकताय. तर बघा, नॅन्ड गेटमध्ये
दोन्ही इनपुट्स ए आणि बी जर 1 असतील तर आउटपुट हे 0 असणार आहे. आणि जर इनपुट्स ए आणि बी पैकी कोणताही एक इनपुट हा 0 असेल तर आउटपुट हे 1 येणार आहे. किंवा दोन्ही इनपुट्स जरी 0 असतील तरी आउटपुट हे 1च येणार आहे. ओके, तर इथे तुम्ही नॅन्ड गेटचं ट्रू टेबल बघू शकताय, प्लस त्याचं सिम्बॉल बघू शकताय आणि लॅडर लॉजिक प्रोग्रामसुद्धा तुम्ही त्याला बघू शकता. ओके.